आंबे होलमारी रस्ता. पैकी सोडलाय बऱ्यापैकी पण पेठ तालुक्यात पुंडलिक सातपुते यांच्याबरोबर कोणीच टक्कर देऊ शकत नाही. म्हणजे त्यांनी हा रस्ता काढला नाही, बनवून दिला लोकांसाठी, सेवेसाठी. मग त्यांच्यासारखा माणूस होणे शक्य नाही. खडीकरण पण चालू केलं त्यांनी. एका फोनवरच त्यांनी काम चालू केलं. म्हणजे बऱ्यापैकी त्यांचा दर्जा आहे, तालुक्यात नावलौकिक आहे त्यांचा. देवाच्या डोंगरावर सत्यनारायणाला लोक जाते ना भरपूर. रस्ता झाला असला पण कोणतरी त्रास दिला तिथे लोक. बंद पाडले पण याची अजून वर्क ऑर्डर नाही मिळेल. पण मग तरी ढळवलं होतं त्यांनी काम असा. मग पेठ तालुक्यातील बांधकाम अधिकारी, सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी रस्त्याकडे लक्ष द्यावं आणि कुणालाही बळी न पडता दबावाला काम करावं असं आमचं मत आहे. होलमारी यांनी आमच्याची नागरिक, त्यांची कोणाचीही हरकत नाही या रस्त्यासाठी, पण काम करावं आणि दळणवळणाचा प्रश्न सोडवावा. तसेच मोहलीचा पाडा, पंगारणे अशी पेठ तालुक्यात बरीच गावे आहेत, त्यांचेही काम चालू आहे. पण कुणी आडफाटा आणत असेल इंजिनियर किंवा बांधकाम अधिकाऱ्यांना, त्यांनी न घाबरता लोकसेवा करावी. त्यांची पण तळमळ चांगली आहे, बांधकाम अधिकारी किंवा इंजिनियर असतील त्यांची पण तळमळ चांगली आहे. पण मग काही तालुका स्तरावरील काही लोक त्रास देतात त्यांना, असं ऐकण्यात आलेलं आहे. तरीही त्यांनी काम करावं न घाबरता. रुपया द्यायचा नाही यांना कोणाला. जे कोणी आडफाटे पैशासाठी जर खोटे नाटे आरोप करून आणि निकृष्ट दर्जाचं काम करते असं जर बोलत असतील तर रुपया द्यायचा नाही यांना. म्हणजे उघड भ्रष्टाचारच म्हणावा लागेल, लूटमार करत असतील तर. या रस्त्याने आम्हाला पायी जावं लागत होतं पेशंटला डोली करून. आता आम्ही गाडीवर येतोय, आनंद वाटतोय आम्हाला. लग्न कार्याला लोक पायी येत होते आमच्या गावात.
पण आता गाडीने येतात, पिकअप किंवा क्रुझर वगैरे गाड्या येतात. प्रत्यक्ष असं बोलायचं झालं तर असं आहे का माझ्या मुलाचं लग्न होतं, तर रस्त्याअभावी मुलगी शोधायला जाणंसुद्धा आम्हाला लाज वाटत होती. पण असा रस्ता असल्यामुळं तरी त्या नातेवाईकांनी आमच्या मुलाला मुलगी दिली आणि त्यांनी समजून घेतलं का आज ना उद्या हा रस्ता होईल. म्हणजे रस्त्याचं त्यांनाही समजलं का आज ना उद्या होईल, कारण रस्ता जर नसेल तिथं मुली पण नाही देत. लग्न व्हायला अडचण येते, लोक लग्न कार्याला येत नाही, कमी येतात, काय रस्ता नाही तिथं, त्याच्यामुळं लोक काही येत नाही, जात नाही. त्याच्यामुळं रस्ता हा असणं आवश्यक आहे शेतीसाठी, सगळ्या गोष्टीसाठी. तात्काळ दवाखान्यात पोहोचण्यासाठी आवश्यक आहे, शेतकऱ्यांच्याही सोयीचं आहे. तर कुणाला धमक्यांना बळी न पडता इंजिनियर किंवा बांधकाम अधिकारी असतील, आम्हाला त्याच्यातला माहीत नाही, पण त्यांनी हा रस्ता पूर्णत्वाच्या मार्गावर न्यावा, बिनधास्त राहावे. जागोजागी मोऱ्या टाकायच्या राहिले आहेत, पण मग त्याचा जसं थोडा दोष दिसेल ना तिथं बरोबर टाकतील ते. आता पाऊसकाळी तालुका आहे, 2 वर्षापूर्वीची आहे ना, ते धावातीलच का नाही, मग झऱ्या पडणार. पावसाची तालुक्या जी गटार होती ती बुजल्या गेली पावसामुळं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पाहावा असं आमचं मत आहे. आणि जिथं रस्ता नसेल त्यांनी पण जागृत व्हावा आणि प्रशासनाला जाब विचारावा. प्रशासनाची चूक असेल तर त्यांना विचारावं, किंवा मग कोणी प्रशासनाला आडवे येत असतील, त्रास देत असतील, त्याचंही निवारण होईल. मग असं हा एवढा 1 ते 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर असेल रस्ता. आम्हाला रात्री पायी यावं लागतं.